a strong voice of our nation and leader of opposition in parliament, Rahul Gandhi ji, MP Priyanka Gandhi ji, and all the central leaders of the Congress party, including Goa state leaders, की त्यांच्यामुळे आज मला काँग्रेस पक्षान प्रवेश दिलो. त्या खातीर हांव तांचे आभार व्यक्त करता. खरें म्हणचे जाल्यार म्हाका दिसता जागा कमी पडली आज आमकां, पण ज्या दिसा हांवें काँग्रेस पक्षान प्रवेश करपाचे विचार हाडलो आनी ताच्या पयलीं आमी गोवा टीएमसीचे जॉयंट कन्व्हिनर पद सोडलें की आज जी गरज आसा ह्या देशाक की भारतीय जनता पक्षाचे जे षडयंत्र आसा वो देशाची अखंडता आणि एकता काबार करपाची, आज आम्ही सेक्युलर आयडियोलॉजी घेऊन फुडें वयता ती खंय तरी काबार करपाची भारतीय जनता पक्षाची जी षडयंत्र आसा आणि ती म्हणल्यार काँग्रेस पक्ष. आणि म्हजे विचार आणि त्यांचे विचार जुळले आणि आज म्हजो काँग्रेस पक्षान प्रवेश जालो. तुमच्या सगळ्यांच्या समक्ष तुमच्या आशीर्वादान आज आम्ही काँग्रेस पक्षान प्रवेश केलो. गेली 23 वर्सां राजकीय राजकारणात काम करता आसतना खूप अनुभव येले आणि अनुभव हो प्रत्येक व्यक्ती कितें तरी शिकवण दिवन वयता. तशें म्हाका खूप शिकवण मेळ्ळी ह्या 23 वर्सांच्या राजकीय अनुभवान. तातूंतलो एक दोन अनुभव तुमचे कडेन शेअर करता की ज्या वेळार हांवें गोवा तृणमूल काँग्रेस पक्षाचो राजिनामो दिलो, साहजीक येदे व्हडलें पद सोडटा आसतना ह्या म्हाका दिसता म्हज्या समर्थकांक आनी म्हजे हितचिंतक जे आसा तांकां जालो आसा. हे वेगळे दोन अनुभव आणि खूप आनंद जाता कारण आम्ही काँग्रेस पक्ष गोंय प्रदेश हो म्हाका सगळ्यात उत्तम उदाहरण. आम्ही पळयता की फाटल्या दिसांनी गोंय राज्यांत कितें चल्लें की आमच्या भितर फूट घालपाचो प्रयत्न जालो. वेगळे वेगळे इशू मूळ विशय खंय दवरले. आज आम्ही पळयता की म्हारगाय खंय पावली आसा, अनएम्प्लॉयमेंट ना, डेव्हलपमेंट तो खरो डेव्हलपमेंट. रस्ते आणि पूल इट इज अ पार्ट ऑफ डेव्हलपमेंट. तो 70 वर्सां पयलीं जालो. आज भारतीय जनता पक्षाकडे आणि कांयच उरलेला ना. त्यांच्याकडे एकूच मुद्दा की पहिले काय म्हणजे पयलींच्या धर्मात क्लेम करता. आज परिस्थिती जी आज आम्ही तुम्ही पळयता की ज्या वेळार ब्रिटीश सोडून गेले आणि वो देश स्वतंत्र जालो त्या वेळार हांगा सुविधा जायनासली, कसल्योच गोष्टी नासल्यो, इन्फ्रास्ट्रक्चर झिरो आसले. ते उबे कोणी केले? ते उबे केले काँग्रेस पक्षाच्या लिडरांनी, काँग्रेस पक्षाच्या सरकारान. 50-55 वर्सां राज्य केल्यानंतर या देशात आज खंय तरी येद्या मोठ्या स्थानार हाडून दवरलो. आम्ही पळयता की आज देशात आम्ही सगळ्यात म्हणजे 5 अख्ख्या जगात जर आम्ही म्हणटा की 5वे, पण त्याचे कारण म्हणटा की आमची जी मूळ जी फाउंडेशन आसले ते मजबूत आसले आणि ते फाउंडेशन घालपाचे कार्य काँग्रेस पक्षाच्या लिडरांनी केल्लें आसा. आज हे फळां भोगता आणि त्या वेळाची परिस्थिती आसली त्या परिस्थिती खंय तरी शुन्याच्यान आपलो धंदो उबो करता, बिझनेस उबो करता, तो मागीर चेड्या कडेन दिता, थोडो कदाचित तो वाडयता. हेजो अर्थ असो की बापायन कांय करूं ना. म्हणजे आमच्या काँग्रेस पक्षाच्या लिडरांनी हो देश अखंड उबारपाक अति मेहनत केली आसा, हातून माफी दुबाव. त्या खातीर आज आम्ही पळयता की गोंयांत जे वातावरण चल्लेलें आसा ते तांचो एकमेव उद्देश आसा बीजेपीचो. आनी ताका आमी बळी पडपाक हांव परत सांगता की आमची जी कम्युनल हार्मनी आसा, आमची जी सेक्युलर आयडियोलॉजी आसा ती आमकां खंय तरी घट्ट दवरपाची गरज आसा. आनी त्या खातीर आम्ही सगळ्यांनी एकीकडे येऊन या बीजेपी सरकाराक घरा धाडपाची गरज आसा. ते कदाचित घोषणा दी की सबका साथ सबका विकास, ते फक्त कागदार, अंत्योदय तक फक्त कागदार, स्वयंपूर्ण गोवा फक्त कागदार, त्याच्या पलीकडे काहीच ना. सबका साथ सबका विकास तर खरो म्हणजे जाल्यार काँग्रेस पक्ष. कारण सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या लोकांक घेऊन बरोबर वचपी व एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. त्या खातीर हे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र की लोकांमध्ये फूट घालून, धर्मामध्ये फूट घालून, जातीमध्ये फूट घालून आपली राजकीय पळी बाजपाचे फाटी सरले ना. त्यांच्यानी देवाकूय सोडलं ना, देवाकडे सुद्धा त्यांनी राजकारण केले, ताजेर आमी चड उलयना. पण आज परिस्थिती आमच्या मतदारसंघातली उलयतना जो आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून येयलो, ज्या खऱ्या म्हणजे त्या खऱ्या अर्थान काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घाम घालयलो ह्या मतदारसंघात. तो ब्लॉक कमिटी आसूं, जे बाकीचे इतर पदाधिकारी आसूं, त्यांच्यानी अहोरात्र प्रयत्न करून हेका निवडून दिलो. कितें केलें? दुसरे दिसा म्हणजे रोखडोच 6 म्हयन्या भितर ह्या लोकांचो घात केलो, तेजे बरोबर देवाचो घात केलो. भांगार तुम्हाला मतदारसंघाची भाशा करता, खंय रावता? अरे भाड्या गेला मग म्हाका, तुजें घर तर हांगा आसा. भांगार कुमारच्या मतदारसंघ करपाक तुका आमकां भायल्याची गरज ना. आमच्या मतदारसंघात खूप सक्षम
लिडर आहा जे भांगारमध्ये सुमार करू शकता. त्या खातीर ह्या गांवचो सुपुत्र ह्या वाठाराचो सुपुत्र एक लिडर आसप हे महत्वाचें आसता. कारण ताका गांवची चळवळ ही खबर आसा. हांव खरें म्हणटा जाल्यार खूबशे लिडर उलोवपाचे आसा, हांव चड उलयना. वेळ येतलो आमकां पक्ष मजबूत आसा पूण ताका आनी मजबूती दिवपाची गरज आसा. आनी त्या खातीर आमच्या मदीं काही वैयक्तीक डिफरन्सीस आसत पूण ज्या वेळार पक्ष म्हणून येतलो त्या वेळार पक्ष म्हणून एकी कडेन येवन पक्ष बांदपाची गरज आसा आनी तें काम करपाची आमची सगळ्यांनी मिळून गरज आसा. त्या खातीर हांव सगळ्यांक विनंती करता पण आज आमकां फटाशो परत आयकूं येता ते आमदाराच्या उतराच्या रुपांनी फटाशोच कल्लेलो आसा. वास्तवीक परिस्थिती ह्या मतदारसंघात कितेंच काम जायना हे आमकां सगळ्यांक खबर आसा. आनी येयले गेल्ले तुमी खंयच्याय मतदारसंघाच्या 7वी पंचायतींनी खंय वता हेच लोक उलयतात की फक्त आश्वासनां 3 वर्सां कामगिरी ह्या मतदारसंघान आमदार म्हणून येवन आनी भारतीय जनता पक्षान प्रवेश केलो की ह्या मतदारसंघाचो आपल्याक उदरगत करपाक जाय. स्वताच्या उदरगती शिवाय आनी कांयच केलें ना तुका सगळ्यांक खबर आसा. त्या खातीर ह्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीक ज्यांच्यांनी गद्दारी केल्या तांकां धडो शिकोवपाची गरज आसा. आनी ते धडो म्हाका दिसता ह्या मतदारसंघाचे लोक व्यवस्थीत पद्दतीन दितले ताका, तातूंत मात्तूय दुमत ना. त्या खातीर परत एकदा हांव सगळे जे लिडर आहात मुद्दाम म्हज्या इंडक्शन सेरेमनीक आयिल्ले आसा तेंचे हांव आभार व्यक्त करता. आनी खास करून सगळीं हांगा महिला तशें म्हाका आज खूब जाणांचे फोन आयले बाई तुवें आमकां सांगूंक ना तुवें आमकां सांगूंक ना. हांवें तांकां सजमोन सांगलें की परिस्थिती अशी आहा की हॉल धाकटें पडटलें. तशें पळोवंक गेल्यार आमकां 2-3 हजार लोकांची उपस्थिती करूं शकताले आमी पूण हॉल धाकटें पडटलें म्हणून हांवें तांकां सजमोन सांगलें की येणाऱ्या काळांत आमी व्हडलो मेळावो घेवया. पण आज परिस्थिती अशी आहा की तुमकां हांगा येयल्यार आज खुबशे जाण उबे आसा बसूंक मेळना वायट दिसता पूण खंय तरी येणाऱ्या काळांत आमी तो करुया अशें सजमोन सांगून हांवें तांकां थारावन दवरलेलें आसा. त्या खातीर तुमचे मनपूर्वक काळजांचें नांव देव बरें करूं म्हणटा की तुमी 3:15 3:30 हांगा पावली मुद्दाम म्हज्या ह्या कार्यावळीक तुमची उपस्थिती लावली तुम्ही मुद्दाम येयली त्या खातीर तुमचे सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा. धन्यवाद. जय हिंद जय गोवा.